सांडपाडा स्टेशन येथील भुयारी मार्गावर रोजचीच येण्या जाण्याची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। सांडपाडा भागातील दोन्ही साईडला जोडणारा हा भुयारी मार्ग आहे, त्यामुळे अत्यंत आवश्यक हा भुयारी मार्ग मानला जातो। अनेक वर्षापासून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम झाले नसल्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात येण्या जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असे। खड्डे, पावसाळ्यात पाणी साचणे अशा बहुतांश समस्यांना सामोरे जावे लागत असे। या संदर्भात सिडकोमध्ये माजी परिवहन समिती सदस्य विसाजी लोके यांनी पाठपुरावा करून नवीन पद्धतीने या भुयारी मार्गाचे काँक्रिटीकरण करण्यासाठी वाहतुकीसाठी हा मार्ग थोड्या दिवसासाठी बंद राहणार आहे, त्यामुळे नागरिकांना थोडीशी गैरसोय देखील होणार आहे। शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ देखील करण्यात आला। सांडपाडा स्टेशनवर आपण सगळे लोक उभे आहोत आणि सांडपाड्याचा अंडरपास आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की इथे प्रचंड वाहतूक असते आणि सांडपाड्याच्या दोन्ही भागाला जोडणारा हा अंडरपास आहे, त्यामुळे हा लोकांना फार गरजेचा आहे। दुर्दैवाने अनेक वर्ष त्याची दुरुस्ती झालेली नसल्यामुळं लोकांना तिथून पाहिलं असेल खड्डे हे त्या सगळ्या टाईल्स वगैरे निघालेले आहेत। लोकांना अतिशय त्रास होत होता आणि पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साचतं। तर आम्ही सिडकोमध्ये पाठपुरावा करून नवीन टेक्नॉलॉजीने आता याचं काँक्रिटीकरण करून घेत आहोत आणि काही काळ हा मार्ग वाहतुकीसाठी बंद होऊन थोडा काळ लोकांची गैरसोय होईल, पण येणाऱ्या 15-20 वर्षासाठी ज्या पद्धतीने काम करणार आहेत त्याचा लोकांना उपयोग होईल। आमचे सहकारी लोके साहेबांनी याचा सुरुवातीपासून शेवटपर्यंत मागचे 6 महिने पाठपुरावा केला आणि अशा प्रकारे लोकांच्या उपयोगाची कामं शिवसेनेचे सगळे सहकारी करतात हे पाहून आनंद वाटला। त्यांना मी आणखी म्हटलं, सांडपाड्यातली अशी काही कामं असतील, सुदैवाने आपलं सरकार आहे, सगळी कामं तुम्ही येणाऱ्या 6 महिन्यामध्ये उरकून घ्या आणि मला खात्री आहे की सगळी मंडळी कामाला लागलेली आहेत आणि लोकांना गरजेचं आहे आणि उपयोगी आहे अशी कामं निरपेक्ष भावनेने सगळी मंडळी करतायत। त्यातलाच हा उपक्रम आहे आणि हे लवकरच काम पूर्ण होईल। सर्वप्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे शिवसेना उपनेते विजयजी नाहटा साहेब, आमचे जिल्हाप्रमुख विजयजी चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत असताना कोविडच्या काळात जो पावसाचा सीझन होता त्याच्यामध्ये खड्डे पडून ह्या रस्त्याची खूप दयनीय अवस्था झाली होती। त्यावेळेला सिडकोला पाठपुरावा करून सिडकोने तात्पुरत्या स्वरूपाचं डागडुजी करून दिली होती, परंतु पावसाळा संपल्यानंतर पुन्हा तीच परिस्थिती होती। त्यामुळे कायमच्या तोडग्यावर मी आलो होतो आणि सिडकोला विनंती केली होती की आपण आम्हाला कायमचा तोडगा काढून द्या याच्यावर। तर सिडकोने त्याप्रमाणे त्यांची निविदा प्रक्रिया असेल, त्यांचा प्रशासनाचा सर्वे असेल, ह्या सर्व प्रशासनाच्या बाबीमध्ये 6 महिन्याचा कालावधी गेला। अंततः मला मुख्यमंत्र्यांनी आणि नाटासाहेबांनी या प्रकरणात खूप मोलाची मदत केली, त्यामुळे सांडपाडावासींच्या या नागरिक समस्येचं मी निराकरण करू शकलो, याचा मला सार्थ अभिमान आहे। आणि मुख्यमंत्र्यांचं नेहमीच म्हणणं असतं की आपण कामाने बोलूया, त्यामुळे हे काम आमचं बोलेल की शिवसेना सांडपाडा विभाग कोणत्या पद्धतीने नागरिकांच्या समस्या सोडवते। हो, नक्कीच पावसाळ्यामध्ये याचा खरा रिझल्ट पावसाळ्यामध्ये दिसेल। आपलं म्हणणं बरोबर आहे, याचा रिझल्ट आता जरी नाही दिसला तरी पावसाळ्यात जी वाहतूक सुरू होते आणि जे खड्डे मुक्त सांडपाडा राहील आणि हा अंडरपास खड्डे मुक्त राहील याची मला खात्री आहे। बरेच दिवसापासून प्रलंबित राहिलेलं हे काम आणि सांडपाड्यावासियांचं अगदी निगडीत आहे, जीवनाशी निगडीत रोजचा रोज येणारं हे त्रासाचं काम शिवसेनेचे उपनेते साहेब नाहटा साहेब, खरोखरच त्यांना धन्यवाद देऊ। ज्येष्ठ नागरिक संघातर्फे, पार्क व्ह्यू सोसायटीतर्फे आणि सांडपाड्यावासियांचं खरोखरच फार छान काम। आता हे बोर्ड बघितला आम्ही एक 15 दिवसापूर्वी, लोके साहेबांनी, विसाजी लोके, पाठपुरावा कसा केला, पत्र कसं लिहावं, त्याच्या अगोदरही उद्यानाविषयी, सांडपाड्यांच्या निरनिराळ्या समस्येविषयी त्यांचा पत्रव्यवहार वगैरे वाखाणण्यासारखा आहे आणि त्याचा पाठपुरावा करणे हाडाचे कार्यकर्ते आहेत। असे त्यांनी चांगले कार्य करावा, तसे त्यांना आणखी 1-2 कामं आम्ही देणार आहेत। त्यांनी गेल्या वर्षी असेच चौगुले साहेबांना घेऊन आले आणि ज्येष्ठ नागरिका संघाला 1 वर्षाची एवढी अमूल्य भेट दिली का सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे 1200 सभासद नेहमी त्यांना प्रत्येक महिन्याला आठवण करतात। परत मी विसाजी लोके यांना विनंती करतो आहे, त्यांनी नाहटा साहेबांना 1 दिवस आमच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये ज्या दिवशी महिन्याच्या अखेरीस आमचे वाढदिवसाचे कार्यक्रम होतात त्यासाठी नागरिक घेऊन यावे अशी मी त्यांना विनंती करत आहे। म्हणजे जे काय ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या वगैरे ते सुद्धा त्यांनी ऐकून घेतील अशी मला फार अपेक्षा आहे आणि खरोखरच धन्यवाद देतो शिवसेने नाहटा साहेब, विसाजी लोके असतील यांना, पावगे साहेब, परत दुसरे सावंत साहेब असतील, यांना खरोखरच चांगलं कार्य करतात। मनापासून धन्यवाद। हा जो सबवे रस्ता आहे
आमच्या ज्येष्ठ नागरिकांना एवढी त्रास होतो ह्या रिक्षामध्ये बसल्यानंतर पावसाळ्यामध्ये जे खड्डे पडलेले असतात आणि त्या खड्ड्यामध्ये गाडी आपडल्यानंतर ज्येष्ठांचा जो प्रॉब्लेम आहे कमरेचा पायांचा वगैरे हे आजार अनेक वाढण्याची शक्यता असते आणि खरोखर नाटा साहेबांच्या माध्यमातून लोके साहेबांच्या माध्यमातून पावगे साहेबांच्या माध्यमातून ह्या कामाला चालना मिळाली. खरोखर यांना मी धन्यवाद देतो. अशीच लोकयुक्त कामं यांच्या हातून घडावी अशी मी प्रार्थना करतो. व्हिडिओ जर्नालिस्ट अनिश बाबरसह प्रिया रिपोर्ट नवी मुंबई.